नमस्कार, मी भगवान निधनकर। सध्या आपण सर्व ज्या ज्वलंत प्रश्नामुळे मरण यातना भोगत आहोत तो म्हणजे आपल्या चाकांचा ट्रॅफिकचा प्रश्न। गेले 15-20 वर्ष सातत्याने चाकणची कृती समिती ही या प्रश्नाच्या मागे लागून सुद्धा आजपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे यश आलेले नाही आहे। फक्त आश्वासनांच्या जोरावर आजपर्यंत चाकणकरांनी समाधान मानलेलं आहे। पण येणाऱ्या 9 ऑक्टोबरच्या दिवशी चाकणमधल्या सर्व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून सर्व कारखानदारांनी त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून या 9 ऑक्टोबरच्या कृती समितीच्या या जन आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। या रस्ता वाहतुकीमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कुटुंब प्रमुखाचा बळी जात आहे। त्याच्यामुळे त्याचे कुटुंब हे रस्त्यावर येत आहे, त्याच्या कुटुंबाची अवस्था ही दुरावस्था होत आहे। सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। सरकारने याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना दिल्या पाहिजे। आता चाकणकर नागरिक आश्वासनावर थांबणार नाही। माझं सर्व राजकीय पुढाऱ्यांना, सर्व राजकीय कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती आहे की आता आपण आपल्या गावासाठी बांधूया, पक्ष विरहित बांधूया आणि एकत्र येऊन बांधूया। आपल्या एकजुटीचा निश्चितपणे विजय होईल अशी मी या पत्रकाराच्या मार्फत आपल्याला विनंती करतो आणि आवाहन करतो। थांबतो, धन्यवाद। इंजिनियर दिनेश केरकर, आपण जे 9 तारखेला आंदोलन होतं त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचा आहे आणि जे आपली दोन्ही रस्त्यांची कामं आहे, पुणे नाशिक हायवे आणि चाकण तळेगाव दोघांचं सगळं कंटिन्यू रिटेंडरिंग होते। गव्हर्नमेंटचा एक मुद्दा येतो की प्रत्येक ह्याच्यात लँड एक्विजिशन झाले नाही म्हणून ते रिटेंडरिंग आणि प्रत्येक वेळेस नवीन DPR की यावेळेस आपल्याला 8 लेनचा रस्ता करायचा आहे, 12 लेनचा करायचा आहे, एलिव्हेटेड करायचं आहे, परत त्याच्यात मेट्रो आणायची। याच्या नावाखाली प्रत्येक वेळेस तरी टेंडरिंग होते, कोणत्याच कामाचं एक्झिक्युशन चालू होत नाही। पहिलं म्हणलं की 25 मीटर लँड एक्विजिशन करायचे, त्याच्याप्रमाणे रस्त्याचं काम चालू करायचं। परत आता येते 60 मीटरचं लँड एक्विजिशन करायचं मग काम करायचं। असं प्रत्येक वेळेस मुद्दा काढून प्रत्येक वेळेस ते काम पुढे डिले होत चाललं। प्रत्यक्ष म्हणजे मेन या रस्त्यांचं जेव्हा काम चालू होईल, आत्ता 2 लेनचा रस्ता चालू असताना रस्ते एवढी ट्रॅफिक आणि एवढं लोडिंग, जेव्हा तो एक लेन बंद होईल त्याच्यानंतर एवढी भयानक परिस्थिती असेल की लोक चाकणमध्ये नकोच राहिला असंच म्हणतील की जेव्हा रस्त्याची कामं होईल दोन्ही तेव्हाच 10 वर्षानंतर आपण चाकणमध्ये राहिलो अशी चाकणची भयानक डेव्हलपमेंट आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यावर लोड येणार आहे। त्याच्यामुळं चाकणचे जे बाकीचे बाह्यवळण रस्ते 30 मीटर असेल, चाकण मिलपासून ते कडाचेवाडी आणि कडाचेवाडी टू एकतानगर असा जो 30 मीटरचा रस्ता आहे तोही रस्ता होणं गरजेचं आहे आणि तो सगळे रस्ते करण्याचे ते अधिकार PMRDकडे, त्यामुळे ते रस्ते लवकरात लवकर होणं गरजेचं आहे। याच्यासाठी आपण 9 तारखेला तो PMRDवरती धडक मोर्चा नेतोय। आणि मेन दुसरा रस्ता की वॉर्निंग इंडिया टू पुणे नाशिक हायवे हा 60 मीटरचाही रस्ता लवकर झाला तर पुणे MIDCचा ताण तो सगळा कमी होईल। धन्यवाद।